नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बरे आहात? आपलं सर्वांचं माझा चॅनल काशी केशरमध्ये हार्दिक स्वागत। आज आपण तळेगाववरून त्र्यंबकेश्वर या ठिकाणी जाणार आहोत। त्र्यंबकेश्वरला आपण आज संध्याकाळचा मुक्काम होणार आणि नाही पुरी भाजी आजचं आमचं ग्रुपचं नियोजन ब्रह्मगिरी पर्वत चढाई त्र्यंबकेश्वर दर्शन असं होणार आहे। आता आम्ही इथं लक्ष्मी रेस्टॉरंट प्युअर व्हेज या ठिकाणी नाश्ता करायला थांबलोय। आता आपण या ठिकाणी पुरी भाजी इडली सांबर आणि काय सांगितलं? पुरी भाजी इडली सांबर आणि वडा सांबर। ओके, सगळी खायला बसले। ट्रेकच्या आधी खाणं, मग बाकीचं। आता आपण संगमनेरमधील खंदरमाळवाडी या ठिकाणी थांबलोय नाश्त्याला। नाश्ता तर व्यवस्थित झाला। पुरी भाजी चांगली होती, फक्त थोडंसं तेल जास्त होतं, पण भाजी चांगली होती। चला, ह्या ठिकाणचा नाश्ता चांगला झाला आहे। आता आपण पुढच्या प्रवासाला निघतोय। साधारणतः नाशिक 204 किलोमीटर आणि त्र्यंबकेश्वर 228 किलोमीटर आहे तळेगावमधून। आता आमचा निम्मा जवळजवळ 100 किलोमीटरचा प्रवास झाला आहे। अशी गाणी म्हणत म्हणत आम्ही संगमनेर सोडले। काय कार न जाता ट्रॅव्हलर्स ही 20 सीटर गाडी केली। आम्ही 20 जण आजच्या ट्रेकसाठी 2 दिवसीय ट्रेकसाठी चाललो आहोत। मित्रांनो, आमच्या मनामध्ये फार दिवसापासूनची एक प्रबळ इच्छा आणि असे एक मनामध्ये सारखं उत्सुकता होती की आपल्याला एकदा त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरीचा पर्वताची चढाई आणि ब्रह्मगिरी पर्वताची परिक्रमा ही एक जो आपल्या हिंदू धर्मामध्ये जे पवित्र असे कार्य आहे ते पार पाडायचं होतं। आणि त्याचा योग आम्हाला शनिवारी आला आणि आम्ही त्या कार्य करण्यासाठी दिवस निश्चित करून आम्ही तळेगाव मार्गे त्र्यंबकेश्वरकडे निघालो। त्र्यंबकेश्वर हे मंदिर पवित्र अशा गोदावरी नदीचे उगमस्थान म्हणूनही प्रसिद्ध आहे। आपल्या हिंदू धर्मातील पुराणानुसार भगवान शंकर येथे त्र्यंबक या नावाने विराजमान झालेले आहेत। त्र्यंबक म्हणजे 3 नेत्र असलेला भगवान शिव। या मंदिराची खासियतमध्ये येथे असलेले शिवलिंग हे 3 लिंगापासून बनलेलं आहे। हे 3 लिंग हे ब्रह्म, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जातात। आपण आता संगमनेरचा टोल नाका या ठिकाणी सोडलेला आहे। माझ्या सुरात सुरे भरून माझे डोळे शिरले ग तुझी वाट पाहून ग वसंती वाऱ्यात सगळे ग साजनी
आता आपण या ठिकाणाहून त्र्यंबकेश्वर मार्गाला लागलोय. आता आपण लेफ्ट साईडला वळलोय. लेफ्ट साईडला पण आता त्र्यंबकेश्वर मार्गाला वळवलो. आता साधारणतः 28 किलोमीटर या ठिकाणाहून त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग आहे. ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर या ठिकाणी कालसर्प दोष निवारण व पितृदोष निवारणाचे धार्मिक विधी पार पाडले जातात. त्यापैकी कालसर्प दोष निवारण हा धार्मिक विधी फक्त त्र्यंबकेश्वर या ठिकाणीच पार पाडला जातो व यासाठी त्र्यंबकेश्वर येथे हजारो भाविक प्रत्येक वर्षी भेट देत असतात. आता आपण त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचलोय. चला चला या. आपण आज त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आलोय. त्र्यंबकेश्वर हे नाशिकपासून 28 किलोमीटर, मुंबईवरून 180 किलोमीटर आणि पुण्यापासून साधारणतः 225 किलोमीटरच्या दरम्यान आहे. त्र्यंबकेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये वसलेले एक शहर आहे. भारतामधील एक मंदिरांचं शहर किंवा पवित्र स्थान असं नाशिकचा दर्जा आहे. याच ठिकाणी त्र्यंबकेश्वर शहर हे समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंचीवर आहे. या ठिकाणी येण्यासाठी अनेक रेल्वे, विमान, बस सेवा, स्वतःच्या कारने आपण या ठिकाणी येऊ शकतो. हे त्र्यंबकेश्वर हे सर्व शहरांना कनेक्ट झालेलं प्रसिद्ध असं तीर्थस्थान आहे. या तीर्थस्थानाला भारतातील पौराणिक इतिहास फार मोठा आहे. अन्नछत्र चला आता आपण छत्राचा आस्वाद घेऊयात, जेवण करूयात आणि डोंगर जाऊयात.
कुठं घ्या फक्त चिकन नाही ते अन्नपूर्णा माताचं अन्नपूर्णा माता मंदिर. आज श्री स्वामी समर्थ मठामध्ये पारायणाचा कार्यक्रम चालू आहे. पारायण चालू आहे. आता आपण त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग या ठिकाणी आलेलो आहोत दर्शनासाठी. पहा गर्दी. भरपूर गर्दी आहे. महादेवाला बेल वाढला. आलोय महादेवाच्या मंदिरामध्ये. जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर गावामध्ये 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग जे महत्त्वाचं ज्योतिर्लिंग मानलं जातं ते त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे या ठिकाणी आहे. या ठिकाणचं दर्शन या ठिकाणचं महत्त्व मोठं आहे. ज्योतिर्लिंगाचं असं महत्त्व आहे ज्योतिर्मुखी आहे. त्यालाच ब्रह्म विष्णू महेश असं म्हटलं जातं. याच्यामध्ये त्या जी पिंडीवर 3 मुख आहेत जन्म पात्र सहा ह्या 3 तत्वांचं ते प्रतीक आहे. या ठिकाणचं ज्योतिर्लिंग 3 पिंड लहान आहे परंतु ही जी पिंड आहे ही पाण्यासोबत बुडवलेली असते आणि तिथंच आपण दर्शन घेत असतो. या मंदिराचं जे बांधकाम आहे हे बांधकाम नानासाहेब पेशवे यांच्या काळातील आहे. त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं जे मंदिर आहे हे काळ्या दगडामध्ये बांधलेलं मंदिर आहे आणि एकदम सुंदर असं प्राचीन मंदिर आहे. या ज्योतिर्लिंगाचं म्हणजेच त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाचं दर्शन घेतल्यानंतर तपक्षालन आणि पितृदोष नष्ट होतात अशी आपल्याकडे आख्यायिका आहे. आपण आज त्र्यंबकेश्वर दर्शन त्र्यंबकेश्वर गावातील वेगवेगळी स्थळं पाहणे आज आपलं नियोजन आहे. आणि यानंतर ब्रह्मगिरी पर्वतावर चढाई करण्याचा विषय आहे. आपल्याला खेमी गाणी पर्वत सवण दर्शन ब्रह्मगिरी दर्शन हे दाखवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यानंतरचा पुढचा आपला व्हिडिओ हा ब्रह्मगिरी पर्वतावरील पडणार आहे.
मधल्या लाईनीत जाऊ आपण. साधारणपणे 4 ते 4.5 तास रांगेत उभा राहिल्यानंतर श्री त्र्यंबकराज त्र्यंबकेश्वरचं दर्शन झालं आणि आमचं मन तृप्त झालं. त्र्यंबकेश्वरमधून ब्रह्मगिरी पर्वताकडे आपण चाललो आहोत. ब्रह्मगिरीच्या कड्यावर सगळी धुक्याची चादर आहे. हे बघा सगळं धुकं आहे. ब्रह्मगिरीकडे जाणार रस्ता. चला चला चला.